रामकृष्ण हरी. नमस्कार. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण या भागामध्ये शिवरात्रीनिमित्त श्री शिवलीला अमृत 11वा अध्याय ओवी स्वरूपात पाहणार आहोत आणि कथासार भागामध्ये याची कथा पण आपण पाहणार आहोत. परंतु शिवरात्रीनिमित्त हा अध्याय तुम्ही वाचा किंवा ऐका. ह्या अध्यायाला खूप महत्त्व आहे. ह्या अध्यायात तुम्हाला परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्यातून मार्ग काढण्यासाठी तुम्हाला फक्त भगवान शिव तुमचे रक्षक आहेत हे लक्षात ठेवावे. तुम्ही सध्या अनुभवत असलेल्या सर्व प्रकारचे तणाव, निराशा आणि नकार यांपासून तुमचे शरीर, आत्मा आणि मन शुद्ध करण्याची अतुलनीय क्षमता या शिवमंत्रामध्ये आहे. हा अध्याय नित्य वाचल्याने अपमृत्यू टळतो, शिवलोक प्राप्ती होते, मान सन्मान वाढतो. या अध्यायात इच्छित फळ मिळवण्यासाठी अनुष्ठानाचे महत्त्व आणि ब्रह्मानंद प्राप्तीची ग्वाही दिलेली आहे. हा अध्याय रोज वाचल्यानं आध्यात्मिक उन्नती आणि शांती मिळते. संपत्ती, यश, सुख समृद्धीचे वरदान प्राप्त होते. घरी आपल्या शांती आणि ब्रह्मानंदाची अनुभूती येते. शिवलीला अमृत 11वा अध्याय हा नित्यपारायणासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. जर तुम्हाला भगवान शिवांचे कृपा आशीर्वाद हवे असतील तर हा अध्याय अवश्य वाचा किंवा ऐका. चला तर मग सुरू करूया. श्री शिवलीला अमृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी परायण, सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदाशिवाचे. सूत म्हणे शौनकांदिकां प्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती, त्याच्या पुण्यास नाही मिती. त्रिजगती तेची धन्य, जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शुक्रादी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन, घेता तर ती जीव भाऊ, अथवा षोडश दंडी जान. बांधावे रुद्राक्ष सुलक्षण, शिखे माझी एक बांधावा पूर्ण. शिवस्वरूप म्हणूनी त्यावरुनी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तका भोवते 24. 6 करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर माळा सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा. पूजित भाग्य विशेष, पंचमुख षण्मुख अष्टमुख, चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देक, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणिजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परमपावन, इतिहास ऐकाये विषयी. काश्मीर देशीचा नृप पावन, नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान, परमचतुर पंडित. प्रजा दायाद भूसुर, धन्य म्हणती तोची राजेश्वर. लांछन घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदू भाषिनी, पूर्वदत्ते ऐसे लाधिजे कामिनी. सुत सभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार, विशेष सुकृते लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान, भवता करिता अनुष्ठान. दोघांसी झाले नंदन, शिवभक्त उपजतांची. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिके संगे ध्रुव मंगळ,
त्याची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमर, लेवविती वस्त्रे अलंकार, गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण, सर्वलंकार उपाधी टाकून, करती रुद्राक्ष धारण, भस्मचर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करती शिवलीला अमृत, बोलती शिवनामावळी नित्य, पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करती राव प्रधान, यसका नावडे वस्त्रभूषण, करती रुद्राक्ष भस्मधारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेवविती, ते सवेची ब्राह्मणासी अर्पिती. घेती मागुती शिवदीक्षा, शिक्षा करिता बहुत, परी तेन सांडती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर, सवे वेष्टित ऋषीचे भार, अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपायनांचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता, जो वासष्ठांचा नातू तत्वता. राक्षस सत्र जेने केले, जेवी मनुष्य वागती अपार, तैसेच पूर्वी होते रजनीचर, तै पितृकैवारे समग्र, जाळिले सत्र करोनिया. जनमे जये सर्पसत्र केले, ते आस्तिके मध्येच राहविले, पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले, मग वाचले रावणाधिक. वीरांची सदटावुनी क्षणमात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वमित्रे, देवी पितृकैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले. ते सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा, या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुकयोगींद्र, तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार. घराला जाणूने राव प्रधान सामोरे धावती, साष्टांग नमुने घरासी आणिती, षोडशोपचारी पूजिती, भावचित्ती विशेष. समस्ता वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून, म्हणे दोघे कुमर रात्रंदिन, ध्यास करती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदा भार, वैराग्यशील अनुमात्र, भाषण न करती कोणासी, इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अनुमात्र, गज विजयानी समग्र, आरूढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करीती, हे आम्हासी गूढ पडले चित्ती. मग ते दोघे कुमरानुनी गुरुप्रती, दाखविले भद्रसेने, गुरुसी पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी, तैसे तेजस्वी उपमा तयासी, नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्तिसुत, म्हणे हे का झाले शिवभक्त, यांची पूर्वकथा समस्त, ऐक तुझ सांगतो. पूर्वी हे काश्मीर देशात उत्तम, महापट्टण नंदी ग्राम, तेथील वारांगना मनोरम, महानंदा नाम तियेचे. त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप, ललित कृती पाहोनी कंदर्प, तन्मय होऊनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र, तैसे तिजवरी विराजे छत्र, रत्नखचित याने अपार, भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त, चामरे जीवरी सदा ढळत, मणिमय पादुका रत्नखचित, चरणी जीच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास, हिरण्यमय रत्नपर्यक राजस, चंद्ररश्मी समप्रकाश, शय्याजीवी अभिनव, दिव्याभरणी संयुक्त, अंगी सुगंध विराजित, गोमहिषी खिल्लारे भूत, वाजी गज घरी भौवस, दासदासी अपार, घरी माता सभाग्य सहोदर, जिचे गायन ऐकता किन्नर,
तटस्थ होती कोकिळा, जिच्या नृत्याचे कौशल्य देखोन सकळ नृप डोलविती मान, तिचा भोग काम इच्छुन भूपसभा घेयती घरा, वेश्या असोनी पतिव्रता, नेमिला जो पुरुष तत्वता, त्याच दिवस न सरता, इंद्रासही वश्य नव्हे, परम शिवभक्त विख्यात, दानशील उदारभूत, सोमवार प्रदोष व्रत, शिवरात्र करी नेमेसी, अन्नछत्र सदा चालवित, नृत्य लक्ष त्रिदळे शिव पूजित, ब्राह्मण हस्ते अद्भुत, अभिषेक करवी शिवासी, याचक मनी जे जे इच्छित, ते ते महानंदा पुरवित, कोटी लिंग करवित, श्रावण मास अत्यादरे, एक भद्रसेना सावधान, कुकुट मर्कट पाळिले प्रीती करून, त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून, नाचू शिकविले कौतुके, आपुले जे का नृत्यागार, तेथ शिवलिंगे स्थापिले सुंदर, कुकुट मर्कट त्या समोर, तेथेची बांधी प्रीतीने, करी शिवलीला पुराण श्रवण, तेही ऐकती दोघे जण, सवेची महानंदा करी गायन, नृत्य करी शिवा पुढे, महानंदा त्यासी सोडून, नृत्य करवी कौतुके करून, त्यांच्या गळा कपाळी जाण, विभूती चरवी स्वहस्ते, एवं तिच्या संगती करून, त्यासी घडतसे शिवभजन, असो तिचे सत्र पहावया लागोन, सदाशिव पातला, सौदागराचा वेश धरला, महानंदेच्या सदना आला, त्याचे स्वरूप देखोनी ते अबला, तन्मय झाली ते देवा, पूजा करोनी स्वहस्तकी, त्यास बैसविले रेल मंचकी, तो पृथ्वी मोलाचे हस्तकी, कंकण त्याच्या देखिले, देखता गेली तन्मय होऊन, म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण, विश्वकर्म्याने निर्मिली जाण, मानवी कर्तृत्व हे नव्हे, सौदागरे ते काढून, तिच्या हस्तकी घातले कंकण, येरी होऊन आनंदवन, नेम करी तयासी, पृथ्वीचे मूल हे कंकण, मीही 32 लक्ष्मी पद्मिन, 3 दिवस संपूर्ण, दासी तुमचे झाले मी, तयासी ते मानले, सवेची त्याने दिव्यनंग काढिले, सूर्यप्रभाय उन्हागळे, तेजवर निले नवजाय, लिंग देखोनी ते वेळी, महानंदा तन्मय झाली, म्हणे जय जय चंद्रमौळी, म्हणोनी वंदी लिंगाते, म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी, कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी, सौदागर म्हणे महानंदेला लागुनी, लिंग ठेवी जतन हे, म्हणे या लिंगापाशी माझा प्राण, भंगले की गेले दग्ध होऊन, तरी मी अग्नी प्रवेश करीन, महाकठीण व्रत माझे, येरीने अवश्य म्हणून, ठेविले ते नृत्यागारी नेऊन, मग दोघे करती शयना, रत्न खचित मंचकी, तिचे कैसे आहे सत्व, धैर्य पाहे सदाशिव, भक्त तारावया अभिनव, कौतुक चरित्र दाखवी, त्याच्या आज्ञे करून, नृत्यशाळेस लागला अग्नी, जन धावू लागले चहूकडून, एकच हाक जाहली, तिस सावध करी मदनारी, म्हणे अग्नी लागला उठल बकरी, येरी उठली घाबरी, तव वातात्मज चेतला, तशा माझी उडी घालून, कंठपाश त्याचे काढून, कुकुट मर्कट दिधले सोडून, गेले पळून वनाप्रती, नृत्यशाळा भस्म झाली समग्र, मग शांत झाला सप्तकर, यावरी पुसे सौदागर, महानंदे प्रती ते धवा, माझे दिव्य लिंग आहे की जतन, महानंदा घाबरी ऐकोन, वक्षस्थळ घेत बडवून, म्हणे दिव्य लिंग दग्ध झाले, सौदागर बोले वचन, नेमाचा आजी दुसरा दिन, मी आपुला देतो प्राण, लिंगाकारणे तुझवरी, मग त्रिचरण चेतविला, आकाश पंते जाती ज्वळा, सौदागर सिद्ध झाला, समीप आला कुंडाच्या, अति लाघवी उमारंग, जो भक्त जन भवभंग, उडी घातली सवेग, ओम नमः शिवाय म्हणवनी,
ऐसे देखता महानंदा, बोलविले सर्व ब्रह्मवृंदा, लुटविली सर्व संपदा, कोश समवेत सर्वही, अश्वशाळा गजशाळा संपूर्ण, सर्व संपत्ती सहित करी गृहदान, महानंदेने स्नान करुण, भस्मांगी चर्चिले, रुद्राक्ष सर्वांगी लेऊन, हृदयी चिंतले शिवध्यान, हर हर शिव म्हणून उडी घातली निशंक, सूर्यबिंब निगे उदयाचळी, तैसा प्रगटला कपाळ मौळी, दशभुज पंचवदन चंद्रमौळी, संकटी पाळी भक्तांते, माथा जटांचा भार, तृतीय नैत्री वैष्णवनर, श्री झुळझुळ वाहे निर, भयंकर महाजोगी, चंद्रकळा तयाचे श्री, नीलकंठ खटवागधारी, भस्म चर्चिले शरीरी, गजचर्म पांखुरला, नेसलासे व्याघ्रांबर, गळा मनुष्य मुंडांचे हार, सर्वांगी वेष्टित फणीवर, दशभुजा मिरविती, वरचे वरी कंदुके झेलित, देवी 10 भुजा पहरोनी अकस्मात, महानंदेस झेलुनी धरित, हृदय कमळी परमात्मा, म्हणे जाहलो मी सुप्रसन्न, महानंदे माग वरदान, ती म्हणे हे नगर उद्धरुन, विमानी बैसवी दयाळा, माता बंधू समवेत, महानंदा विमानी बैसत, दिव्य रूप पावनी त्वरित, नगरा समवेत चालली, पावली सकळ शिवपदी, जेते नाही अधिव्याधी, क्षुधा तुया वीरहित त्रिशुद्धी, भेदबुद्धी कैची तेथे, नाही काम क्रोध द्वंद्व दुःख, मदमस्तर नाही निशंक, जेथीचे गोड उदक, अमृताहून कोट गुणे, जेथे सुरतरुंची वने अपारे, सुरभीची बहुत खिल्लारे, चिंतनाची धवलागरे, भक्ता कारणे निर्मली, जेथे ओसनता बोलती शिवदास, तेथे प्रताप होय तयास, शिवपद सर्वदा अविनाश, महानंदा तेथे पावली, हे कथा परम सुरस, पराशर सांगे भद्रसेनास, म्हणे हे कुमर दोघे निशेष, कुकुट मर्कट पूर्वीचे, कंठी रुद्राक्ष धारण, भाळी विभूती चर्चेन, त्याच पूर्व पुण्ये करुण, सुधर्म तारक उपजले, हे पुढे राज्य करतील निर्दोष, 32 लक्षणी डोळस, शिवभजनी लाविती भोवतास, उद्धरतील तुम्हा ते, अमात्यासहित भद्रसेन, गुरुसी घाली लोटांगण, म्हणे तुकेन मी धन्य, सुपत्र उदरी जन्मले, भद्रसेन बोलत पुढती, हे राज्य किती वर्षे करीती, आयुष्य प्रमाण किती, सांगा यथार्थ गुरुवर्या, बहुत करिता नवस, येवडाच पुत्र आम्हास, परमप्रिय कर राजस, प्राणाहून आवडे बहु, तुमच्या गमने करून, स्वामी मज समाधान, तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण, सांगा स्वामी मज तत्वता, ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख, परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख, हे सभास कळीक, दुःखारणावी पडेल पे, प्रत्यय सदृश्य बोलावे वचन, नातरी अंगास येते मूर्खपण, तुम्हा वाटेल विषाहून, विशेष ते गोष्टी, भद्रसेन म्हणे सत्यवचन, बोलावया न करावा अनुमान, तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असती जानपा, आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी, राव ऐकता धरणीसी, मूर्छा येऊन पडियेला, अमात्यासहित त्या स्थानी, दुःखाग्नित गेले आहारोनी, अंतपुरी सकळ कामिनी, आकांत करीती आक्रोशे, करुणिया हाहाकार, वक्षस्थळ पिटी नृपवर, मग रायासी पराशर, सावध करुणी गोष्ट सांगे, नृपश्रेष्ठान सोडी धीर, एक एक सांगतो विचार, जे पंच भूते नव्हती समग्र, शशी मित्र नव्हते ते, नव्हता मायामय विकार, केवळ ब्रह्ममय साचार, तेत झाले स्फुरण जागर, अहम ब्रह्म म्हणूनिया, ते ध्वनी माया सत्य, ते तुनी जाहले महतत्व, मग त्रिविध अहंकार होत, शिव इच्छे करुनिया, सत्वांशे निर्मिला पीतवर्सन, रजशे सृष्टीकर्ता द्रुहीण, तमांशे रुद्र परिपूर्ण, सर्वस्थित्यंत करविता,
विघीसी म्हणे सृष्टी रची पूर्ण, येरू म्हणे मज नाही ज्ञान, मग शिवे तया लागून, चारी वेद उपदेशिले, चहुवेदांचे सार पूर्ण, तो हा रुद्राध्याय परम पावन, त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान, भुवनत्रयीय सेना बहुत करी हा जतन, त्याहुनी अधिक थोर नाही साधन, हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून, श्री शंकर स्वये बोले, जे रुद्राध्याय ऐकती पडती, त्यांच्या दर्शने जीव उद्धरती, मग कमलोद्भव एकांती, सप्तपुत्रा सांगे रुद्र हा, मग संप्रदाय ऋषीपासूनी भूतली आला अध्याय जाण, थोर जपतप ज्ञान, त्याहुनी अन्य नसेची, जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्याचे निदर्शने तीर्थे पावन, स्वर्गीचे देवदर्शन, त्याचे घेऊ इच्छिती, जपतप शिवा अर्चन, याहुनी थोर नाही जाण, रुद्र महिमा अगाध पूर्ण, किती म्हणून वर्णावा, रुद्र महिमा वाढला फार, ओस पडिले भानुपुत्र नगर, पाश सोडून यम किंकर, रिते हिंडो लागले, मग यमे विधी लागी पुसोन, अभक्ती कृत्या निर्मिली दारुण, तिने कुतर्कवादी भेदी लक्षुण, त्यांच्या हृदयी संचरली, त्यांसी मस्तर वाढविला विशेष, वाटे करावा शिवद्वेष, तेने ते जाऊन यमपुरीस, महानरकी पडले सदा, यम सांगे दूतांप्रती, शिवद्वेषीचे पापमती, जे अल्पायुषी होती, नाना रीती जाचणी करा, शिव थोर विष्णू लहान, हरी विशेष हरगौण, ऐसे म्हणती, जे त्या लागून, आणोनी नरकी घालावे, रुद्राध्याय नावडे जासी, कुंभिपाकी घालावे त्यासी, रुद्रानुष्ठाने आयुष्यासी, वृद्धी होय निर्धारे, याकरिता भद्रसेना, अवधारी अयुत रुद्रावर्तने करी, शिवावरी अभिषेक धारधरी, मृत्युदुरी होय साच, अतवी शतघट स्थापून, दिव्य वृक्षांचे पल्लव आणून, रुद्रे उदक अभिमंत्रुन, अभिश्चिंतन पुत्रा करी, नित्य 10 सहस्र अवर्तने पूर्ण, शोणी पाळा करी सप्तदिन, राया धरले दृढचरण, सद्गत होऊनी बोलत, सकळ ऋष्णी रत्नमंडित पदक, स्वामी तू त्यात मुख्य नायक, काळ मृत्यू भयशोक, गुरु रक्षी त्यापासोनी, तरी आचार्यत्व करावे पूर्ण, तुझ सवे जे आहेत ब्राह्मण, आणि सांगसी ते बोलावून, आताची आणि तो आरंभी, मग सहस्र विप्र बोलावून, ज्याची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण, न्यास ध्यान युक्त पडून, गुरुपासूनी जे आले, परदारा आणि परधन जास, व मनाहोनी नीच पूर्ण, विरक्त सुशील गेली या प्राण, दृष्टग्रह प्रतिग्रह न घेती, जे शापानुग्रह समर्थ, सामर्थ्य चाले एन देती मित्ररथ, किंवा साक्षात उमानाथ, पुढे आणून उभा करीती, ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण, बैसला व्यासपिता होऊन, सहस्र घट मांडून, अभिमंत्रोनी स्थापिले, स्वरधुनीचे सलील भरले पूर्ण, त्यात आम्रपल्लव घालून, रुद्रघोषे गर्जिनले ब्राह्मण, अनुष्ठान दिव्यसा मांडिले, शास्त्रसंख्या झाले दिवस, 7वे दिवशी माध्यान्नी आला चंडाश, मृत्यूसमय येता धरणीस, बाळ मूर्छित पडियेला, एक मुहूर्त निचेष्टित, चलनवलन राहिले समस्त, परम घाबरला नृपनाथ, गुरु देतना भीकरा, रुद्रोदक शिंपोन, सावध केला राजनंदन, त्यासी पुसती वर्तमान, वर्तले तेची सांगत, एक काळ पुरुष भयानक थोर, ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर, विक्राळ दाडा भयंकर, नेत्र खंदिरांगरा सारखे, तो मज घेऊन जात असता, 4घे पुरुष धावूनी आले तत्वता, पंचवदन दशभुज त्याची साम्यता, कमळ भवांडी दुजीनसे, ते तेजे जैसे गभस्ती, दिगंत मम संहारिती, भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती, दशहस्ती आयुधे, ते महाराज येऊन मज सोडविले तोडूनी बंधन, त्या काळ पुरुषासी धरून, करीत ताडन गेले ते, ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर, भद्रसेन करी जय जयकार, ब्राह्मणासी घाली नमस्कार, आनंदाश्रू नेत्री आले,
अंगी रोमांच दाटले. मग विचरणी गळबडा लोळे. शिवनाम गरजत तये वेळे. देवसुमने वर्षती अनेक वाचे गजर. डंका गरजे अवग्यात थोर. मुखद्वयाची महासुस्वर. मृदंग वाये गरजती अनेक वाद्यांचे गजर. शिवलीला गाती अपार. शृंगे भृंगे कहाळ थोर. सनया पार वाजती. चंद्रानना धडकती भेरी. नादन माये नभदरी. असो भद्रसेन यावरी. विधियुक्त होम करीतसे. षड्रस अन्ये शोभिवंत. अलंकार दिव्य वस्त्र देत. अमौलिक वस्तू अद्भुत. आनोनियार्पी ब्राह्मणासी. दक्षिणे लाग भांडारे. मुक्त केली राजंद्रे. म्हणे आवडे की तुके भराये कसरे. मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त. पुरे हेची ऐकली मात. धनभार झाला भूत. म्हणून सांडती ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राक्षता. विजय कल्याण हो तुझी आसुता. ऐसा अति आनंद होत असता. अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवनी. की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी. की श्वेतोत्पले मृडानी. रमणलिंगी अर्चिजे. की निर्दैवास सापडे चिंतामणी. की क्षुधिता पुढे क्षराब्धी ये धावुनी. तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी. नारद मुनी पातला. वाल्मिक सत्यवती नंदन. औत्तानपादिकयाधु हृदय रत्न. हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जान. वैद्य जे का सर्वाते. जो चतुः षष्टी कला प्रवीण निर्मळ. चतुर्दश विद्या करतळमळ. ज्याचे स्वरूप पाहता केवळ. नारायण दुसरा की. हे कमळ भवांड मोडोनी. पुनः सृष्टी करणार मागुतेनी. अन्याय विलोकता नयनी. दंडे ताडिल शुक्राधिका. तो नारद देखोनी तेच क्षणी. पुढांतुनी निघे मूर्तिमंत अग्नी. दक्षिणाग्नी ग्राह्य पत्त हवनी. उभे ठाकली देखता. पराशरादी सकळ ब्राह्मण. प्रधानासहित भद्रसेन. दाहोनी धरती चरण. ब्रह्मानंदे उचंबळले. दिव्यगंध दिव्य सुमनी. षोडशोपचारे पुजला नारद मुनी. राव उभा ठाके कर जोडोनी. म्हणे स्वामी अतींद्रिय दृष्टा तू. त्रिभुवनी गमन तुझे सर्व. काही देखिले सांग अपूर्व. नारद म्हणे मार्गी येता शिव. दूत चौघे देखिले. दशभुज पंचवदन. तिही मृत्यू नेला बांधून. तुझ्या पुत्राचे चुकले मरण. रुद्रानुष्ठाने धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा. शिवे वीरभद्र मुख्य पाठविला. मज देखता मृत्यू सपुसू लागला. शिवसूत ऐकाते. तू कोणाच्या आज्ञे करून आनित होतासी भद्रसेन नंदन. त्यास 10 सहस्र वर्ष पूर्ण. आयुष्य असे निश्चये. तो सार्वभौम होईल तत्वता. रुद्र महिमा तुझ ठाऊक असता. शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता. कैसा आणत होतासी. मग चित्रगुप्त पुसे सूर्यनंदन. पत्रिका पाहिली वाचून. तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह. गडांतर थोर होते. ते महत्पुण्य निरसुनी सहज. 10 सहस्र वर्षे करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज. स्वापराधे कष्टी बहु. मग उभा ठाकुनी कृतांत. करजोळुनी स्तवन करीत. हे अपनार्धव हिमन गजामात. अपराध न कळत घडला हा. ऐसे नारदे सांगता ते क्षणी. राये पायावर घातली लोळणी. आणिक सहस्र रुद्र करोनी. मोहस्ताहस करीतसे. शतरुद्र करिता निशेष. शतायुषी होयतो पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष. तो शिवरूप याची देही. तो येतेची झाला मुक्त. त्याच्या तीर्थे तरती भूत. असो यावरी ब्रह्मसुत. अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंदन. राये शतपद्मधन देऊन. तो शवला गुरु संपूर्ण. ऋषी सहित जाता झाला. हे भद्रसेनाख्यान जे पडती. त्यास होय आयुष्य संतती. त्यासी काळ न बदे अंती. वंदोनी नीती शिवपदा. 10 कपिला दान. ऐकता पडता घडे पुण्य. केले असेल भक्षण. सुरापान ब्रह्महत्या. येव महापाप पर्वत तत्वता.
भस्म होती श्रवण करिता, हा अध्याय त्रिकाळ वाचिता, गडांतरे दूर होती, यावरी कलियुगी निशेष, शिवकीर्तनाचा महिमा विशेष, आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हेची निर्धारे, मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रास राज्य देऊन, युवराज तारका लागून, देता झाला ते काळी, मग प्रधाना समवेत राव जाना, जाता झाला तपोवना, शिव अनुष्ठान रुद्र ध्याना, करिता महारुद्र तोषला, विमानी बैसवनी त्वरित, राव प्रधान नेले मिरवित, विधी लोकी वैकुंठ वासभूत, स्वेच्छे करुणी राहिले, शेवटी शिवपदासी पाऊन, राहिले शिवरूप होऊन, हा 11वा अध्याय जाण, स्वरूप एकादश रुद्राचे, हा अध्याय करिता श्रवण, एकादश रुद्राचे समाधान, की हा कल्पद्रुम संपूर्ण, इच्छिले फळ देणार, मृत्युंजय जपरुद्रानुष्ठान, त्यासीन बाधी ग्रहपीडा विघ्न, पिशाच बाधा रोग दारुण, न बाधीच सर्वथाई, येथे जो मानिल अविश्वास, तो होईल अल्पायुषी तामस, हे निंदीच्या तो चांडाळ निश्चेष, त्याचा विटाळ न व्हावा, त्यास प्रसवनी वांज झाली माता, त्याची संगती न धरावी तत्वता, त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे, ते आपुल्या गृहासन आणावे, आपण त्याच्या सदनासन जावे, ते त्याजवे जीवे भावे, जेवी सुशील हिंसक गृह, जो प्रत्यक्ष भक्षितो विष, जे मूर्ख बैसती त्याची पंक्तीस, त्यासी मृत्यू आला या गोष्टीस, संदेह काही असेना, असो सर्व भावे निश्चित, अखंड पहावे शिवलीला अमृत, हे न घडे तरी त्वरित, हा अध्याय तरी वाचावा, या अध्यायाचे करिता अनुष्ठाने, तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य, त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल, अपर्णार्दयाब्ज मिलिंद, श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद, तो जो जगदानंद मूळकंद, अभंग न विटे कालत्रयी, शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड, परिसोत सज्जन अखंड, एकादशाध्याय गोडहा, श्री सांब सदा शिव पर्णमस्तु, शुभं भवतु. ओम नमः शिवाय. या अध्यायामध्ये आपण आता एकूण 181 ओवी पाहिलेल्या आहेत. ज्यांना साध्य होईल त्यांनी हा अध्याय जरूर दररोज वाचन करावा, ऐकावा. यानं खूप छान असं फळ मिळेल. आपल्या आयुष्यात कधीही काहीही कमी पडणार नाही. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. नमस्कार.